महत्त्वाचा निकाल शरद पवार गटाने दावा केला की घड्याळाचं चिन्ह ज्या जाहिरातीमध्ये पत्रकामध्ये सिस्टर पत्रकामध्ये वापरण्यात न्याय प्रविष्ट असं लिहावं अशा पद्धतीचा एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने या बाबतीत स्वयंस्पष्ट एक निर्णय दिला, ज्या निर्णयामध्ये सांगितलं की अजितदादा पवार गटाची जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही आदरणीय पवारसाहेबांचा फोटो लावू नये। त्याच्यानंतर जे काय मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे त्याचा कसलाही निकाल आत्तापर्यंत आलेला नाही आहे, त्यामुळे त्यावर बोलणं हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल। ज्यावेळेस मॅटर सबज्युडाइज असतं त्यावेळेस आपण बोलणं उचित नाही आपण या ठिकाणी, त्यामुळं त्याचा एकदा निकाल बाहेर आल्यानंतर आपल्याला त्यावर बोलता येईल। ज्योती मेटे याआधी शरद पवारांना भेटल्या होत्या आणि त्यानंतर आता 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा ते भेटून गेलेले आहेत। बीड लोकसभामधून त्या इच्छुक असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। लोकसभा लढवण्यावरती ते काम आहे, काय वाटतं? नाही, या बाबतीमध्ये आपण जी भूमिका या ठिकाणी जे प्रश्न विचारले ही खरी गोष्ट आहे की त्यांनी आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र भाऊची सुद्धा भेट घेतलेली आहे। त्यामुळं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकतर या एकूण आजच्या चित्रावरून जो काही तुतारीचा गट आहे त्यांच्याकडे उमेदवार स्वतःचा असा दिसून येत नाही, त्यामुळं त्यांना कुणाला तरी आयात करावं लागतं हे यातून स्पष्ट होतं। त्यामुळं आयात करून निवडणूक बीडची जिंकता येत नाही हे मागच्या 5 निवडणुकीचं गणित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।